मित्रांनो, आता आजच्या भागामध्ये सत्य आता मंजूवर ओरडत असतो। मंजू सत्याला म्हणते, आपण ना कुठे आहोत त्याचं भान ठेव, एकदा तुला राग आला ना तू सगळं विसरतोस। त्यावर आता सत्य म्हणू लागतो, तुम्ही मला भान ठेवायचं सांगताय आणि तुम्ही काय करताय? मी तुम्हाला किती वेळा सांगितलं होतं की तात्यासाहेबांवर संशय घ्यायचा नाही म्हणून, तुम्ही आज बरं तात्यासाहेबांची गाडी का अडवली? मी तुम्हाला किती वेळा सांगून थकलो आहे, पण तुम्ही काही ऐकायला तयारच नाही। तेव्हा आता मंजू म्हणू लागते, तशी आम्हाला टिप मिळाली होती। तेव्हा आता सत्य म्हणू लागतो, अशी फालतू टिप तुम्हाला कोण देतंय हो? त्यावर आता मंजू म्हणू लागते की टिप दुसरं तिसरं कोणी नाही, मोरे साहेबांनी दिली होती, त्यांच्यावर तर तुझा विश्वास आहे की नाही सत्या? असं म्हटल्यावर सत्य आता म्हणतो की माझा कोणावरही विश्वास नाही, माझा फक्त तात्यासाहेबांवर विश्वास आहे आणि त्यांच्या विरोधात जर असं कोणी वागलं ना तर ते मी खपवून घेणार नाही। तात्यासाहेब माझ्यासाठी देव आहेत आणि ते कधीही असलं काम करणार नाहीत, लक्षात आलं का तुम्हाला वाघमारे? असं आता सत्य म्हणत असतो। त्यानंतर आपण इकडे पाहतोय आणि मुकादमची बायको रूममध्ये बसलेले असतात। ते आता इथून कसं बाहेर पडायचं याचाच विचार करत असतात आणि कसं मंजूला आता कॉन्टॅक्ट करायचा आणि तिला सगळं सांगून टाकायचं आणि लवकरात लवकर इथून कसं बाहेर पडायचं याचाच ते विचार करत असतात। तेवढ्यातच आपण पाहतोय की तात्यासाहेबाचा एक माणूस मुकादम आणि मुकादमच्या बायकोसाठी काहीतरी खाण्यासाठी घेऊन तो आलेला असतो। आता मुकादम विचार करतो की आता हीच संधी आहे आणि तो मागून जाऊन त्या माणसाचे नाक दाबतो आणि त्याला बेशुद्ध करतो आणि मुकादम आणि मुकादमची बायको त्या माणसाचा मोबाईल घेऊन इकडे आता मंजूला कॉल करतात। मंजू इकडे फोन उचलते आणि इकडे मुकादम आता सांगू लागतो की मी मुकादम बोलत आहे, या तात्यासाहेबांनी मला किडनॅप केलं आहे आणि मला ना त्याच्याच घरामध्ये एका खोलीमध्ये डांबून ठेवलेलं आहे, मला नजरकैदेत ठेवलेलं आहे आणि तात्यासाहेब खूप वाईट माणूस आहे। मंजू लवकर ये आणि माझा जीव वाचव, सत्याला पण घेऊन ये, तुम्ही दोघंजण लवकर या, नाहीतर आज तो तात्या मला मारून टाकेल, असं सांगतो आणि फोन कट करतो। त्यावर इकडे मंजू आता सत्याला म्हणू लागते की बघितलं, त्या तात्यासाहेबांनी मुकादमला किडनॅप केलंय, त्या मुकादमचाच फोन आला होता, चल सत्या, तुला ना तुझा जो देव माणूस आहे ना त्याचा काळा चेहरा आज तुझ्या समोर येणार आहे, चल। असं म्हणून आता सत्या पण एकदम गाडी वळवतो आणि दोघेही आता मुकादम तात्यासाहेबच्या घरी येऊ लागतात। त्यानंतर पुढे तर आता सत्या आणि मंजू तात्यासाहेबांच्या घरासमोर येतात। गेट लावलेला असतो आणि गेटवर 4 ते 5 तात्यासाहेबांची माणसं उभी असतात। तर आता सत्या गेट उघडा म्हणत असतो, तेव्हा आता ती माणसं म्हणू लागतात की तात्यासाहेबांचा सक्त आदेश आहे की आतमध्ये कोणालाही सोडायचं नाही, त्यांची खूप महत्त्वाची मीटिंग चालू आहे। तर आता मंजू एकदम म्हणते, सत्या आपल्याला आज जावंच लागेल, मुकादमच्या जीवाला धोका आहे। आता हे म्हटल्यानंतर इकडे सत्या मात्र एकदम जोर लावून तो गेट उघडतो आणि त्या तात्यासाहेबांच्या सगळ्या माणसांना धक्का देऊन तो आता आतमध्ये प्रवेश करतो। तर आता तो इकडे हॉलमध्ये सत्या आणि मंजू येतात। तर इकडे तात्यासाहेब आणि त्याचे 4 ते 5 माणसं बोलत बसलेले असतात। सत्याला आणि मंजूला आता पुढे पाहून इकडे तात्या म्हणू लागतो, अरे वा, जोडप्याने आलायसा दोघंजण, या बसा, काय विशेष? असं म्हटल्यानंतर आता मंजू म्हणू लागते की आम्ही इथे बसायला आलो नाही। तेव्हा आता तात्या म्हणू लागतो की मग कशाला आला आहात, मी काय तुमची मदत करू शकतो? तेव्हा आता मंजू विचारते की तात्यासाहेब मुकादम कुठं आहे, मुकादमला तुम्ही कुठे लपून ठेवलं आहे? तेव्हा आता तात्यासाहेब म्हणू लागतो, तुला असं का वाटतंय की मी मुकादमला इथे पकडून ठेवलेला आहे? अगं तो एवढा मोठा आहे का मी त्याला किडनॅप करायला? उगाचच काही पण माझ्यावर तू संशय घेतेस। तेव्हा आता मंजू म्हणू लागते की मुकादमने आम्हाला फोन केला होता आणि त्याने सांगितलं की तुम्ही त्याला तुमच्या घरामध्ये किडनॅप करून ठेवलं आहे, डांबून ठेवलेलं आहे। असं म्हटल्यानंतर आता तात्यासाहेब म्हणू लागतो, असं तुम्हाला कोण पण फोन करतं आणि काहीही सांगतं आणि तुम्ही लगेच इकडे माझं घर झडती घ्यायला येणार आहे का? हे बरोबर दिसतं का? तेव्हा आता मंजू म्हणते की सत्या चल, आपण ना सगळ्या घराची झडती घेऊया। आता सत्या पण लगेच जात असतो आणि तात्यासाहेबाची माणसं आता सत्याला अडवू लागतात। तर आता तात्यासाहेब म्हणतो की नाही, या दोघांना अडवायचं नाही, यांना घेऊ दे झडती आणि जे रूम बंद आहेत ना ते सुद्धा तुम्ही उघडून द्या, सगळ्या घराची ही झडती घेऊ देत, या दोघांना माझ्यावर विश्वास नाही आहे ना, मग झडती घेऊ देत। असं म्हणून तात्या आता गप्प बसतो। तर इकडे सत्या आणि मंजू वरच्या फ्लोअरला जाऊन ते आता सगळीकडे मुकादमला शोधू लागतात। तर इकडे सत्या आणि मंजू आता वर येतात।
तर सत्या मंजूला म्हणतो की वाघमारे तुम्ही आता या बाजूला जावा आणि मी या बाजूला हुडकतो. तर आता सत्या या बाजूची सगळ्या घराची झडती घेऊ लागतो. तर मंजू दुसरीकडे जाऊन सगळे रूम्स चेक करू लागते. तर आता एका रूमच्या आतमध्ये जो बाथरूम असतो, जे बाथरूम असतं त्याची लाईट चालू असते आणि मंजू आता त्या रूमची झडती घेऊन झाल्यानंतर त्या बाथरूमच्या आतमध्ये जात असते. तर मित्रांनो, आता त्या बाथरूममध्येच तात्यासाहेबाच्या एका माणसाने मुकादमला आणि मुकादमच्या बायकोला बांधून ठेवलेलं असतं. त्यांच्या गळ्यावरती कोयता धरलेला असतो आणि त्याला खडसावून सांगितलं असतं की आवाज केलास तर तुझा गळाच चिरतो म्हणून. त्यामुळे मुकादम एकदम शांत असतो. मंजू आता त्या दरवाजाच्या दिशेने जात असते आणि दरवाजा ती आता उघडून आतमध्ये बघणारच तेवढ्यात मागून सत्या मंजूला हाक मारतो आणि मंजू आता ती दरवाजा बंद करते आणि आतमध्ये बिना बघताच ती आता माघारी जाते. इकडे आता सत्या म्हणू लागतो की या बाजूला तर काहीच नाही आहे आणि इकडे पण काहीच नाही आहे असं मंजू सांगते. तर आता सत्या म्हणतो की चला खाली जाऊया आपण. तर आता सत्या आणि मंजू खाली येतात. ते आता तात्यासाहेबांच्या समोर जाऊन उभे राहतात. इकडे तात्यासाहेब आता विचारू लागतो की मिळाला का मुकादम, तुम्हाला मिळाला का? आजपर्यंत ही मंजू माझी मुलगी माझ्यावर संशय घेत होती, पण सत्या आज तू देखील माझ्यावर संशय घेतोयस. मला ना तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तुम्हाला कोणीतरी फोन करतं आणि तुम्ही असं डायरेक्ट माझ्या घरी येऊन झडती घेता. अरे किती अपमानजनक आहे हे. तेव्हा आता सत्या म्हणू लागतो की माफ करा तात्यासाहेब, ते काय झालं, यांना कोणाचा तरी फोन आलता आणि तेव्हा मी तेथेच होतो आणि त्यामुळे मला वाटलं की काहीतरी सिरियस मॅटर आहे, त्यामुळेच मी इकडे आलो आहे. मला माफ करा, आमची चूक झाली. आता सत्या मंजूला म्हणतो की वाघमारे चला, कोणीतरी मस्करी केली असेल, आपण आता निघूया असं म्हणून तो मंजूला हात धरून आता निघणारच असतो. तेव्हा आता मंजू म्हणू लागते थांब सत्या, आपण ना अजून एकदा चेक करूया. तेव्हा सत्या म्हणू लागतो अजून एकदा चेक करूया म्हणजे आता केलंच ना आपण चेक, सगळं घर पालतं घातलं पण काहीही मिळालं नाही आणि तुम्ही म्हणताय अजून एकदा चेक करूया. तेव्हा आता मंजू म्हणू लागते सत्या तुला ना यांच्यावर विश्वास आहे म्हणून तू असं बोलत आहेस. या माणसाने त्याला गायब केलं आहे, कुठेतरी लपून ठेवलं असेल, पुन्हा एकदा आपण बघूया. तर आता हे बोलताच इकडे सत्या खूपच रागाने मंजूवर ओरडतो आणि म्हणतो की काय वाघमारे, तुमचं अजून तेच चालू आहे. आत्ता संपूर्ण घर बघितलं आणि तुम्ही पुन्हा तात्यासाहेबांवरच संशय घेताय. चला घरला असं म्हणून आता मंजूचा हात पकडून इकडे सत्या आता तिला घराच्या बाहेर ओढत असतो. तेवढ्यातच वरून मुकादमचा आवाज येतो आणि सत्या आणि मंजू एकदम जागेवरच थांबतात. तिकडे मुकादम ओरडत असतो. मुकादम इकडे म्हणत असतो की सत्या आम्हाला वाचव, आम्ही इकडेच आहोत, वर तात्यासाहेबाने इथे आम्हाला किडनॅप करून ठेवलं आहे, वर लवकर वर ये असं म्हणून तो तर जोरात ओरडत असतो. तर आता एकदम सत्या मुकादमचा आवाज ऐकतो आणि दोघेजण एकदम सावध होतात. सत्या आता मुकादमला बघण्यासाठी तो वर जातच असतो. तेवढ्यात तात्यासाहेबचे गुंड त्याला पकडू लागतात. तर इकडे सत्या आता त्या सगळ्या गुंडांना पकडून ठेवतो आणि मंजूला सांगतो की वाघमारे तुम्ही जावा, तुम्ही मुकादमला वाचवा असं म्हटल्यानंतर मंजू आता वर येते. इकडे आता सत्या त्या सगळ्या गुंडांची चांगलीच आता धुलाई करू लागतो. तर इकडे मंजूसुद्धा वर येते आणि वर मुकादमला ज्या गुंडाने पकडून ठेवलेलं असतं त्या गुंडाची मंजू आता चांगलीच धुलाई करते. त्याच्या हातातील तो कोयता हिसकावून घेते आणि तिथून आता मुकादमला आणि मुकादमच्या बायकोला ती एकदम सुरक्षित बाहेर आणते आणि त्या गुंडाला तेथेच रूममध्ये लॉक करते. तर इकडे आता सत्याने सगळ्या गुंडांची धुलाई केलेली असते. तात्यासाहेबकडे आता काहीच पर्याय नसतो. एकटक तो सत्याकडेच पाहत असतो कारण आता त्याचं भिंग फुटलेलं असतं. सत्या देखील आता रागाने तात्यासाहेबांकडेच बघत असतो कारण सत्याला आता कळून चुकलेलं आहे की तात्यासाहेबच तो माणूस आहे ज्याच्यावर सत्या आंधळा विश्वास करत होता आणि त्यानेच हे सगळं घडवून आणलेलं होतं. तर आता मंजू मुकादमला आणि मुकादमच्या बायकोला घेऊन खाली येते. सत्या आता तात्यासाहेबांकडे रागाने बघत असतो आणि आता सत्याला फ्लॅशबॅक आठवू लागतो ज्यामध्ये तात्यासाहेब एका बाजूने चांगलं असल्याचा बनाव करत असतात, नाटक करत असतात आणि दुसऱ्या बाजूने किती भयानक राक्षस आहे हे आता सत्याला कळालेलं असतं.
तर तात्या आता नाटक करू लागतो की सत्या मला ना या सगळ्यावर तुझ्याशी बोलावंच लागेल. हा मुकादम माझ्या घरामध्ये काय करत आहे, मला ना यावर पूर्ण आता तुझ्याबरोबर चर्चा करावी लागेल. हा माणूस इथे कुठून आला मला काहीच माहिती नाही. तात्यासाहेब असं नाटक करत असतो. तेवढ्यातच आता मुकादम पायरीवरून खाली येतो आणि म्हणू लागतो की ए तात्या गप्प बस. सत्या हा माणूस ना खोटं बोलतोय. मला यानेच किडनॅप केलं आहे, मला यानेच बांधून ठेवलं होतं आणि माझ्या खुनामध्ये तुझा हात आहे असं समजून तुला अडकवण्याचा, तुला जीवे मारण्याचा प्रयत्नसुद्धा या माणसाने केला आहे. आता मुकादमने हे सगळं सांगितल्यानंतर आता फ्लॅशबॅक सत्याला आठवू लागतो की कशाप्रकारे मुकादमच्या खुनामध्ये सत्याचा हात होता आणि त्यामध्ये तात्यासाहेबने किती नाटक केलं होतं, तात्यासाहेबने सत्याला अडकवण्यासाठी काय काय केलं होतं हे सगळं आता सत्याला आठवू लागतं. तेव्हा आता तात्यासाहेब म्हणू लागतो तात्यासाहेब म्हणू लागतो बरं सत्या तुला कळालंयच ना, आता सांगून टाकतो. सत्या मी फक्त तुला जेलमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला नव्हता, तुला जीवे मारण्याचा प्रयत्नसुद्धा केला होता. पण ऐन टायमाला तुझी ही बायको मंजिरी वाघमारे मध्ये आली आणि तिने तुझा जीव वाचवला. तर आता एकदम फ्लॅशबॅक सत्याला आठवू लागतो ज्यामध्ये तो निवडून आलेला असतो आणि त्याची जंगी आता मिरवणूक असते आणि त्याचवेळी तात्यासाहेबांनी शार्पशूटर पाठवून सत्याला मारण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि तेव्हा मंजूने मध्ये येऊन सत्याचा जीव वाचवलेला असतो. तो फ्लॅशबॅक आठवल्यानंतर इकडे सत्या आता विचारू लागतो की तात्या तू हे बरोबर केलं नाहीस, पण तू हे सगळं का केलंस. तेव्हा आता तात्यासाहेब म्हणू लागतो माझा कार्यकर्ता माझ्यापेक्षा मोठा व्हायला निघाला होता, मग मी काय करू. तेव्हा आता सत्या म्हणू लागतो अरे मग एकदा तू बोलायचं होतास, तुझ्यासाठी मी राजकारण सोडलं पण असतं, पण तू हे माझ्याबरोबर बरोबर केलं नाहीस. तेव्हा आता तात्यासाहेब म्हणू लागतो हेच वागणं आहे ना तुझं नेत्यासाठी, एका कार्यकर्त्याचं हे भांडवलच आहे. त्याच्या एका शब्दावर तो काहीही करायला तयार असतो. या अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांमुळेच, अशा बेंडूक कार्यकर्त्यांमुळेच असे नेते मोठे होत असतात. तुला कळालं आहे का. आणि तुझ्यासारख्या अशा खूप जणांना मी खाली पाडून आज या पोस्टवर मी उभा आहे, आज मी एवढा मोठा झालो आहे. तर आता सत्या विचारू लागतो की मग त्या अंमली पदार्थाच्या व्यवसायामध्ये पण तुझा हात आहे का. असं म्हटल्यानंतर तात्यासाहेब पण म्हणू लागतो आता काय काय लपवू सत्या, आता तुला कळालंयस ना, मी आता काय काय लपवू सांग. असं म्हणून तो जोरात हसू लागतो. तर इकडे एकदम फ्लॅशबॅक आठवतो. मंजू आता इकडे जीव तोडून सांगत असते सत्याला की तात्यासाहेबच या अंमली पदार्थाचे मागे आहेत म्हणून, पण सत्या काही ते वाघमारेंवर विश्वास ठेवत नसतो. आता हा फ्लॅशबॅक सत्याला आठवू लागतो. तर आता सत्या हा तात्याला म्हणू लागतो की मला ना वाघमारेने पहिलाच सांगितलं होतं, पण मी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही की तू ज्याला देव माणूस म्हणतोय तो खूप मोठा राक्षस आहे. असं म्हटल्यानंतर तात्या आता म्हणू लागतो की मला ना राक्षस व्हावं लागलं. माझा कार्यकर्ता माझ्यापेक्षा मोठा व्हायला निघाला होता, मग मला राक्षस बनायलाच लागलं. तेव्हा आता सत्या म्हणू लागतो की मी तुझ्यासाठी एवढं काय काय केलं आणि तू माझ्याबरोबर असं वागलास. त्यावर आता तात्या म्हणू लागतो की सत्या मला ना तुझा वापर करून घ्यायचा होता आणि मला ना मोठं बनायचं होतं, पण या तुझ्या बायकोने, या पोलीस कॉन्स्टेबलने मध्ये येऊन सगळा प्लॅन किरकिरा केला. असं म्हणून आता मंजूच्या अंगावर तात्यासाहेब जाऊ लागतो. तर इकडे सत्या आता तात्याचे कॉलर पकडतो आणि तात्या तुझा ना मला जीव घेऊ वाटतोय, तुला ना मी जिवंत सोडणार नाही. असं आता सत्या तात्यासाहेबाच्या डोळ्यात डोळे घालून तो रागाने म्हणत असतो. तेवढ्यातच आपण पाहतोय मागून सत्याच्या डोक्यामध्ये एक पार तो पंकज घालतो आणि सत्या आता बेशुद्ध होऊन खाली पडतो. तर इकडे मंजू आता जोरात ओरडते की सत्या म्हणून आणि तात्यासाहेब आता रागाने मंजूकडे बघू लागतो. सत्या आता बेशुद्ध झालेला असतो. तर आजचा एपिसोड येथे संपतो आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये आपण पाहतोय की सत्या आणि सत्याचे सगळे मित्र बलमा वगैरे मुकादम एका जागी बसलेले असतात. सत्या आता आपल्या हातामध्ये मोठा हातोडा घेतो आणि तो म्हणू लागतो की त्याला मी जिवंत सोडणार नाही, त्याचा ना आज कार्यक्रमच फिक्स करणार. तर आता दुसऱ्या सीनमध्ये आपण पाहतोय की मंजूला ज्या ठिकाणी तात्यासाहेबांनी किडनॅप करून ठेवलेलं असतं, खुर्चीला बांधून ठेवलेलं असतं, त्या ठिकाणी सत्या आता जातो आणि तात्याच्या गुंडांबरोबर तो आता फाईट करू लागतो. त्यानंतर आता सत्या जोरात ओरडतो की तात्या तुला ना मी जिवंत सोडणार नाही. तेव्हा आता तात्यासाहेब म्हणू लागतो, जोरजोरात हसू लागतो आणि म्हणू लागतो तुला काय वाटतंय या मंजिरी वाघमारेला मी जिवंत सोडणार आहे.
हिला तर जिवंत सोडणारच नाही आणि लवकरच तुझासुद्धा खून करणार आहे, तुलासुद्धा जिवंत सोडणार नाही सत्या. तर मित्रांनो, आता येणाऱ्या पुढील भागांमध्ये सत्या मंजूला आता कसा वाचवतो, नेमकं सत्याच्या मदतीला पोलीस वगैरे धावून येतात का, हे सर्व पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला प्लीज कॉमेंट करून नक्की सांगा. आजचा भाग मला तर खूप आवडला. धन्यवाद.